चला मी तुम्हाला साफ कशी करायची ते सांगतो। आता ही देवी आहे, नवीनच आणले, पण त्या ताईचा कार्यक्रम थोडा लांबल्यामुळं ती देवी आपण आपल्या देवाऱ्यामध्येच आहे, पण ती खूप म्हणजे नाही का अगरबत्तीच्या धुराने त्या काजळीने काळी पडली आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला आता सोपं सांगतोय की हे पहा, हे असं लिक्विड आता रुपेरी मिळतं। तर ही रुपेरी आहे ना, फक्त याच्यावरती थोडे थोडे टाकायचे। बघा देवीचा चेहरा इतका काळपट पडलेला आहे, आणि ही हाताने ही रुपेरी फक्त याच्यावरती अशी पांगून घ्या। पांगून घेतली की नंतर कोलगेटने ही रुपेरीने असं घासून घ्यायचं आहे, आणि फक्त देवीच्या चेहऱ्यावरती ब्रश फिरवायचा नाही, कारण चेहरा एकदम प्लेन आहे ना, तर त्याच्यावरती आपण ब्रश फिरवला की क्रॅश पडतात, म्हणून चेहऱ्यावरती काय ब्रश फिरवायचा नाही, कपाळावरती ब्रश फिरवा। बाकीचा उर्वरित भाग तुम्ही हाताने असा चोळून घ्यायचा आहे। आणि नंतर पाणी ओतायचे आणि अगदी कोरड्या फडक्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। पहा आई साहेबांचा चेहरा किती चमकायला लागलेला आहे। पहा देवी अगदी सोनाराकडून आपण जशी आणतो तशी एकदम पांढरी दक तुझ्यासारखी देवी आता आपले दिसायला लागले। किती सुंदर छान चेहरा दिसायला लागला आई साहेबांचा। तर तुमच्या घरात असे चांदीचे मुखवटे असतील तर त्या सगळे रुपेरीने तुम्ही एकदम छान चमकू शकता। चला, तर आज आपला गेनमाळीचा कार्यक्रम आहे, आणि कार्यक्रमासाठी आज मी देवीचा मळवट भरणार आहे। तर मळवट कशा पद्धतीने भरतोय ते तुम्ही पहा। आता ही गणगोळी आहे, गणगोळीमध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे, आणि पाणी ओतून ही गणगोळी पहिली देवीच्या कपाळाला एकसारखी लावून घ्यायची आहे। पूर्ण कपाळाला गणगोळी एकसारखी लावून घ्यायचे। आपल्याला जर मळवट वरती उचलायचा असेल तर ही गणगोळी वरपर्यंत आपण लावून घ्यायची। चला, गणगोळी लावून झाले। आता आपण चंदन पावडर आहे, बाजारामध्ये पावडर चंदन पावडर विकत मिळते, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचे, आणि आपण जसं पीठ पाण्यामध्ये एकत्र करून घेतो अशा पद्धतीने हे एकत्र करायचे। भाकरीचं पीठ आपण जसं मळून घेतो ना, असं छान याला मळून घ्यायचे। जेवढं आपण मळून घेणार आहे तेवढा मळवटाला ते चंदन व्यवस्थित बसणार आहे, आणि जास्त घट्ट पण करायचं नाही, जास्त पातळ पण करायचं नाही। आता आपल्याला जेवढं चंदन लागणार आहे तेवढं चंदन आपण घ्यायचंय, आणि त्याला पाणी लावून एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव केल्यानंतर आपण एकजीव केलेला आहे, आणि एकसारखं लावून घ्यायचंय। कुठं जाड कुठं पातळ असं करायचं नाहीये, एकदम छान असं एकसारखं लावून घ्यायचं आहे। ज्या ठिकाणी कमी पडलंय त्या ठिकाणी तेवढंच घेऊन थोडं पाण्याच्या सहाय्याने त्याला ओलं करून छान असं आपण लावून घेतले। आता हळद लावताना घ्या, पाणी काढताना हळद लावताना छाप टाकताना सगळ्या शोकी देवीला तिथे लावूया।
तर आता हे त्याच्यावरती आता आपण त्याच्यात जे काही पाणी जास्त झालेलं आहे ते आता पाणी काढायचं आहे. कारण जर पाणी काढलं तर हा मळवट 8-15 दिवस आहे असा राहणार आहे, हा बिलकुल तडाकणार नाही आहे. तर पाणी काढता की नाही सुती कापड घ्यायचं आहे आणि ते सुती कापड मळवटावरती ठेवून पाणी काढायचं आहे. पाणी अगदी व्यवस्थित काढायचे, जास्त पण दाबायचं नाही आहे. जास्त दाबल्यावरती हे चंदन लावलेलं इकडं तिकडं सरकणार आहे. म्हणजे आपण एकसारखं लावलेलं आहे तर ते कमी जास्त होणार आहे. त्याच्यामुळे आपण एकदम व्यवस्थित असं पाणी काढून घ्यायचं आहे. अगरबत्तीची काढी. चला आता आपलं हे काम पूर्ण झालंय. आता आपल्याला जेवढं जास्तीचं ज्या ठिकाणी जास्तीचं चंदन लागलेलं आहे ते आपण या काडकीने काढून घ्यायचं. आणि उरलेलं सगळं खाली पेपरवरती पाडायचं आहे, कारण ह्याचा परत आपल्याला उपयोग होणार आहे. मग आपल्याला पेपरवरती हे सगळं उरलेलं काढून घ्यायचं आहे. आता आपण ब्रशच्या साह्याने इथं ब्रशला डायरेक्ट आता हात लावलेले. आता आपला मळवटीपर्यंत झालाय. आता त्याच्या पुढचा आता आपल्याला आज ओम काढायचा आहे मळवटामध्ये. हे ओमचं तर आपण पहिल्यांदा ओम इथं ठेवून पाहायचं आहे की इथं बरोबर हा ओम बसतोय का हे पाहायचं. आता आपला ओम त्या ठिकाणी बरोबर बसतोय. आता आपण पहिलं कुंकू लावणार आहे. तर जेवढं आपल्याला कुंकू लावायचं आहे
आपण कुंकू लावून घेतले. लाईव्ह आहे त्याच्यातलं मंत्राच्यात कॅमेरा तर आपला आता एवढा मळवट आपला भरून झालेला आहे. कुंकू एकसारखं त्यावरती पसरवायचं आहे आणि लावायचं आहे. तर छान असं आता आपण कुंकू पण लावून घेतले. आणि आपल्याला जर त्याच्यावरती चमके टाकायचे तर चमके टाकताना खूप दाट चमके टाकायचे नाही, एकदम हलके चमके टाकायचे. जास्त चमके टाकली तर फोटो निघत नाही, त्याच्यामुळे चमके टाकताना एकदम थोडीशी चमके टाकायचे आणि ती परत चमके झटकून घ्यायचे आहे. इथपर्यंत मोड तुम्हाला कळला असेल. आता इथून पुढं आता आपल्याला दोन्ही एकसारखं करायचं आहे. दोन्ही साईडचा मळवट एकसारखा करायचा म्हणजे दोन्ही साईडनी कुंकू लागलेलं इक्वल एकसारखं दिसलं पाहिजे. आले का एकसारखं? इकडे जास्त गेला ना पलीकडचं. इकडे जास्त पुढं. आता आपण हे एकसारखं असं कुंकू लावून घेतले. त्यानंतर आता मला याच्यामध्ये गोल करायचा आहे. तर गोल करण्यासाठी कर्कट पुढे, तर मी आता कर्कटच्या सहाय्याने हा गोल करणार आहे. तर त्यासाठी कर्कटातनी असं गोल काढून घ्यायचे. म्हणजे गोल अगदी बराबर कमी जास्त होणार नाही, एकसारखा गोल येणार आहे. आता आपण गोल करून घेतलाय. आता हे गोल मधलं कुंकू आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता आपण गोलमधलं कुंकू काढलं. तुम्ही पण एक केलं आहे, तुम्ही एक केलं आहे तुमच्या लेझरमध्ये वापरला.
या भागाला आपण सर्वप्रथम पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावलं तरच या ठिकाणी आपण हळद चिटकणार आहे. जर पाणी लावलं नाही तर हळद इथं चिटकणार नाही. ही एकदम ओरिजिनल हळद आहे, त्यामुळे ही हळद पिवळ्या आडूळ आहे. ही हळद हळकुंडाची तयार केलेली आहे, घरीच तयार केलेली हळकुंडाची हळद आहे. ह्याच्यामधलं कुठलं केमिकल नाही. ही हळद आपण पूजेसाठी वापरू शकतो आणि घरात पण खाऊ शकतो, अशी हळद आहे. तर ही हळद त्याच्यामुळं इतकी पिवळी अशी छान दिसते. आता आपण इथं छान हळद भरून घेतली. आता चैत्र महिना चालू आहे. बऱ्याच जणांच्या घरी देवीचे कार्यक्रम किंवा आता आपण तुळजापूरहून आलो आहे, त्याच्यामुळं देवीचे परड्या भरायचा हा कार्यक्रम असतो. मग आता आपल्याला आणि गेलमाईचे पण कार्यक्रम चालू आहे, म्हणून मी आज असा मुळवट भरण्याची व्हिडिओ यूट्यूबला व इंस्टाला सोडत आहे. यूट्यूबला पूर्ण मोठी व्हिडिओ आहे आणि इंस्टाला शॉर्टकटमध्ये व्हिडिओ आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ पाहून तुमच्या घरी देवी भक्त, देव उपासक किंवा तुमच्या घरामध्ये आईसाहेबांचं वात्सल्य असेल, तुम्ही घरामध्ये असं मुळवट भरू शकताय. छान असं. हां, तर मी कुठं हळद लावून घेतो, ही राहिली हळद लावायची. तर आता ह्या ज्या पोर्शनमध्ये आपण वल्ल करून घ्यायचं आहे उरलेला भाग, आणि तिथं पण हळद लावून घ्यायची. इथं पाणी लावलं तरच ही हळद इथं चिटकणार आहे, कोरड्या ह्याच्यावरती हळद चिटकणार नाही. त्यामुळे इथं पाणी लावून घ्या. पाणी लावताना पण जास्त पाणी लावायचं नाही. जर जास्त पाणी झालं तर थोडा प्रॉब्लेम होणार आहे. त्या ठिकाणची हळद तडकून जाणार आहे, त्याच्यामुळं पाणी जास्त लावायचं नाही. आता इकडून नाही ना, तू एकाच ठिकाणी थांब. तसं देवीचा चेहरा आहे, कारण नाही कसं आहे तू पण रंजित. आता परत राहिलेल्या जागेमध्ये पण आता आपल्याला दुसऱ्या साईडला पाणी लावून घ्यायचं आहे. म्हणजे तिथं पण आपल्याला ही तुळजापूरची हळद आहे. म्हणजे तुळजापूरमध्ये कुंकू आपण आणतो वज्जेवाल्याकडून, तर त्यांच्या तिथंही तुळजापूरची हळद आणि कुंकू छान मिळतं. आणि त्या हळदी कुंकाचा हा मुळवट आहे. कारण आपण देवीला ज्यावेळेस लेन्स बसवतो त्यावेळेस आपण आषाढीचं जर कुंकू वापरलं तर त्या लेन्स फार काळ टिकत नाही, म्हणून आपल्याला
आता उरलेली हळद आपल्याला आता परत आपल्याला हे जे वरती लागलेलं कुंकू आहे ते आपल्याला सगळं देवीचं काढून घ्यायचं आणि मुखवटा परत साफ करून घ्यायचं. आता आपल्याला जो मवड भरायचा आहे ते कात्रण आता आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे. आता मी या ठिकाणी पहिलं कात्रण ठेवून घेतले आणि ते तिरकं झाले का ते पहिलं पाहून घ्यायचं. ते तिरकं होऊन द्यायचं नाही आणि त्याला वरतून पाणी लावून घ्यायचं आहे. त्यातली थोडीशी हळद आपल्याला काडकीने काढून घ्यायची म्हणजे मळवट आपला एकदम व्यवस्थित होईल. आता ही हळद थोडीशी काढून घेतली काडकीच्या सहाय्याने. तर आपल्याला त्यावरती आशीरचं कुंकू लावायचे. आशीरच्या कुंकाने आपला मळवट थोडा हायलाईट होणार आहे म्हणून आपण आशीरचं कुंकू लावायचे. कुंकू लावताना आपण काडकीवरती कुंकू घेऊन जसं आपल्याला कुंकू या ठिकाणी लागणार आहे तसंच पांगवायचं आहे, जास्त पांगवायचं नाही. आता आपला मळवट भरून झाला आहे. त्याच्यावर थोडीशी आपल्याला चमके टाकायचे. चमकी टाकताना थोडीशी दाट टाकायचे म्हणजे आपल्याला हा मळवट रात्रीचा कार्यक्रमामध्ये खूप छान असा हायलाईट होणार आहे, उठून दिसणार आहे. तर आता आपला मळवट भरून झालेला आहे. तर आता हा छान असा ओम भरून झाला आहे. तर त्याला काडकीने परत करू देतात. आता उरलेलं जे कुंकू मळवटाच्या बाहेर आलेलं आहे ते नाजूक हाताने हळदीवरचं कुंकू आपण बाजूला करून घ्यायचं.
की बाकीचे आता आपलं मुळवड भरून झालं आहे. त्यानंतर आता आपल्याला ज्या ठिकाणी चमकी टाकायची आहे त्या ठिकाणी आपण चमकी टाकून घेणार आहे. आता आपल्याला थोडी हळदीमध्ये पण चमकी टाकायची, तर हळदीवरती थोडी हलक्या हाताने चमकी टाकायचे, जास्त पण दाट चमकी टाकायचे नाही, कारण मग सगळं मुळवड चमचम करण. त्याच्यामुळे जास्त चमकी टाकायची नाही. जास्त चमकी टाकली की फोटो व्यवस्थित येत नाही. तर आता आपला मुळवड भरून झाला आहे. आता ह्या ठिकाणी मी छोटासा फी करणार आहे. ही माझ्या मुळवटाची एक खासियत आहे. मी पहिल्यापासून या ठिकाणी फी करत असतो आणि त्याच्यावरती जी खाली साडी दिवेला घालणार आहे त्या साडीची मॅचिंग इथं टिकली लावत असतो. पण आज इथं टिकली लावायला तेवढी जागा नाही आहे, त्यामुळे मी आज टिकली लावणार नाही. आता इथं कुंकू आहे, म्हणजे इथं आपण हळद लावायचे, म्हणजे ते हळदी कुंकाचं असं मॅच होणार आहे. किती ओ काळेश्वरी कटकट सगळ्यांनी थांब सगळ्यांना कट केलं. हां जा आपला मुळवट आता पूर्ण झाला आहे. काढे नीट करून आहे ना. पोरांनी पण बघितलं पप्पा कसे मुळवड भरतात ते. हां ते सगळ्यांना वाटतं काहीतरी तर स्टिकर बिकर चिटकवलेलं असेल, आहे ना. बरेच जण कामाच्या व्यापामुळं आणि मुळवड भरता येत नाही म्हणून पेंटिंगमध्ये हा मुळवड करून घेतात. तर पेंटिंगमध्ये मुळवड करून घेणं ते पण आपल्याला भगवतीची सेवा करता येत नाही, त्यामुळे तुम्ही पेंटिंगमध्ये मुळवड काय करून घेऊ नका. अशा पद्धतीने आपण घरात मुळवड भरू शकतो. आणि ज्यांना कुणाला मुळवटाचं सामान कात्रण लागत असेल त्यांनी आपल्या दरबारामध्ये संपर्क साधा. आपल्याकडं मुळवटाचं पूर्ण सामान अवेलेबल आहे. चंदन पावडर हे पूर्ण देवीच्या मेकअपचा आपण डबाच करून ठेवलेला आहे. ज्यांना कुणाला घ्यायचं असेल त्यांनी दरबारात या आणि घेऊन जावा. आता आपण काय करणार आहे, हे देवीच्या भोवयाच्या इथं हे लावायचं आहे. तर याने एकदम छान असं देवीला छान लुक येते. आणि ते थोडीशी काळी पाण्यात बुडवून ते फक्त जागेवरती पांगून घ्यायचे.
स्पार्कल हे त्याला स्पार्कल म्हणतात. हे स्पार्कल स्टेशनरीमध्ये उपलब्ध असतं. तर आता ह्या ठिकाणी मी लावले तर किती छान असं दिसतंय. तर आता आपण इकडं पण छान असं लावणार आहे. जसं घरी काय कार्यक्रम असला की आपल्या घरातील महिला छान असा मेकअप करतात, तसं हे आईसाहेब एक स्त्रीच्या रूपामध्ये आपण जेवढं तिला नटवणार आहे तेवढं तिचं रूप अगदी खुलून दिसणार आहे. आता हे असं लावून घेतले. आता दोन्ही साईडला मी 2 छान टिकल्या लावणार आहेत. टिकल्या लावल्यानंतर देवीचा चेहरा अजून बोलका वाटणार आहे. आणि आईसाहेबांचं रूप अजून खुलून दिसणार आहे. आता दोन्ही साईडला 2 टिकली लावल्यात. तसंच आता मध्यभागी आपण वरती जी खाली देवीच्या अंगावरती साडी आहे त्या साडीची मॅचिंग टिकली वरती लावणार आहे. अशा पद्धतीने आता आईसाहेबांचा मळवट भरून आपला झालेला आहे. तुमच्या घरी काय कार्यक्रम असेल, कार्यक्रमाला आईसाहेबांचा असा मळवट तुम्ही भरा. देवीचं रूप छान असं खुलून दिसतंय आता.